श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री महाराजांचे सख्खे चुलत भाऊ श्री दामोदर आपल्या अंतकाली श्री क्षेत्र गोंदवले येथे आपल्या राहत्या घरी प्राणकंठाशी धरून श्री महाराजांची वाट पाहत होते। श्री महाराज हरदा येथे मुक्कामी होते। श्री महाराजांनी अंतर्ज्ञानाने ही वस्तुस्थिती जाणली व ते गोंदवले येथे प्रगट झाले। दामोदर पंतांचे डोके आपल्या मांडीवर घेतले व रामाचे विठ्ठलाचे तीर्थ त्यांच्या मुखात घातले। अमृत घटका होती, पण दामोदर पंतांचा प्राण जाईना। दामोदर पंतांचे ध्यान एकटक श्री महाराजांकडे होते। पंत श्री महाराजांकडे हाताची 3 बोटे दाखवित होते। श्री महाराजांनी धीर गंभीरपणे दामोदर पंतांकडे पाहिले। श्री महाराज त्यांना म्हणाले, एवढंच ना, ठीक आहे, करतो। यावर दामोदर पंतांनी शांतपणे प्राण सोडला। तिथे असणारे सर्वजण चकित झाले व श्री महाराजांना विचारले, महाराज, पंत आपल्याला काय म्हणाले व आपण त्यांना कोणते वचन दिले? त्यावर श्री महाराज म्हणाले, पंतांचे 3 इच्छा होत्या। 1. आपल्या घराण्याचा वंश वाढू दे। दुसरी इच्छा, जन्मभूमीचा उद्धार कर। आणि तिसरी इच्छा, पंतांचा मुलगा म्हणजेच सदाशिवराव आजारपणातून बरे व्हावा व त्याचे लग्न व्हावे। अशा रीतीने लिंगोपंतांच्या घराण्याचा वंश विस्तार झाला। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ।